नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला हा जो मास्टर क्लास आहे ना, तो टीईटी परीक्षेच्या दृष्टीने लिटरली गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण अध्ययन संक्रमण किंवा ज्याला ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणतात त्यावर फोकस करणार आहोत. बाल मानसशास्त्रामधला हा असा एक टॉपिक आहे ज्यावर हमखास प्रश्न विचारले जातातच. त्यामुळे आज आपण या संकल्पना इतक्या सोप्या पद्धतीने डिकोड करणार आहोत की परीक्षेमध्ये यावरचा तुमचा एकही मार्क हातातून जाणार नाही. तर आजच्या या सेशनमध्ये आपण नेमकं काय काय कव्हर करणार आहोत त्याची एक छोटीशी झलक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे सगळे पॉइंट्स आपण अगदी स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेच्या वेळी काहीही कन्फ्युजन राहणार नाही. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा टॉपिक आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा का आहे. बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाला तब्बल 30 गुण आहेत. विचार करा, 30 गुण. पेपर 1 द्या किंवा पेपर 2, माध्यम कोणतंही असू दे, हा विषय सर्वांसाठी कंपल्सरी आहे. त्यामुळे यातले कन्सेप्ट्स एकदम क्लिअर असणं हे परीक्षेत यश मिळवण्यासाठी अगदी मस्ट आहे बरं का. आता मूळ प्रश्नाकडे येऊया. अध्ययन संक्रमण म्हणजे नेमकं काय? बघा, आपण कोणतेही नवीन गोष्ट शिकतो ना, तेव्हा ती काही हवेत किंवा रिकाम्या पोकळीत शिकत नसतो. आधी जे काही ज्ञान किंवा कौशल्य आपण मिळवलंय त्याचा नवीन कौशल्य आत्मसात करताना 100% काहीतरी परिणाम हा होतोच होतो. आणि याच संपूर्ण प्रक्रियेला मानसशास्त्राच्या भाषेत अध्ययन संक्रमण असं म्हटलं जातं. चला आता हे सगळं प्रत्यक्ष रिअल लाईफमध्ये कसं काम करतं ते बघूया. स्क्रीनवरचा हा चार्ट बघा, यावरून एकदम क्लिअर होईल. मुख्यत्वे याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे धन किंवा विधायक संक्रमण. यात आधीचं शिक्षण नवीन गोष्टी शिकताना चक्क मदत करतं. उदाहरणार्थ, ज्याला सायकल चालवता येते त्याला स्कूटर शिकणं खूप सोपं जातं, बरोबर. दुसरा प्रकार आहे ऋण किंवा विघातक संक्रमण. इथे मात्र आधीचं ज्ञान अडथळा ठरतं. म्हणजे बघा, जर इंग्रजी टायपिंगची आधीच सवय असेल तर सुरुवातीला मराठी टायपिंग करताना बोटं नक्कीच अडखळतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे शून्य संक्रमण. इथे आधीच्या ज्ञानाचा ना फायदा होतो ना तोटा. जसे की भूगोल शिकल्याचा इतिहास शिकण्यावर काहीच परिणाम होत नाही. सोपे आहे ना. आता या 3 मुख्य प्रकारांव्यतिरिक्त अजून एक एकदम युनिक आणि थोडा दुर्मिळ प्रकार आहे. तो म्हणजे द्विपार्श्व संक्रमण किंवा बायलॅटरल ट्रान्सफर. हे म्हणजे शरीराच्या एका बाजूचं कौशल्य दुसऱ्या बाजूकडे ट्रान्सफर होणं. म्हणजे बघा, जर डाव्या हाताने लिहिण्याची सवय असेल तर उजव्या हाताने लिहितानाही त्याची थोडीफार मदत होतेच. एक्झामिनर कधीकधी असे गुगली प्रश्न टाकतात, त्यामुळे हे नक्की लक्षात असू द्या. आता आपण या कन्सेप्टच्या मुळाशी जाऊया, म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी हे सिद्धांत मांडले त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. परीक्षेच्या दृष्टीने सांगायचं तर ही माहिती अगदी तोंडपाठ असायलाच हवी. शास्त्रज्ञ आणि त्यांच्या उपपत्तींच्या जोड्या परीक्षेत हमखास विचारल्या जातात. थॉर्नडाईक यांनी समान घटक उपपत्ती मांडली. C.H. जर्ड यांनी सामान्यीकरण उपपत्ती. स्पियरमॉन यांचा द्विघटक सिद्धांत. W.C. बॅगले यांची ध्येयवादी उपपत्ती आणि एक अत्यंत जुनी म्हणजे मानसिक शिस्तीची उपपत्ती. हे सगळं अगदी परफेक्ट डोक्यात फिट करून ठेवा. आता यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट बघा, थॉर्नडाईक आणि जड यांच्या सिद्धांतातला फरक. थॉर्नडाईक म्हणतात की जेव्हा 2 विषयांमधले घटक समान असतात तेव्हा ट्रान्सफर खूप फास्ट होतं, जसं की मराठी आणि हिंदी व्याकरणातलं साधर्म्य. पण याउलट C.H. जड यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे. ते म्हणतात, जेव्हा आपण एखादा नियम किंवा तत्त्व शिकतो आणि ते दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करतो तेव्हा त्याला सामान्यीकरण म्हणतात. जसं विज्ञानाच्या तासाला शिकलेला नियम प्रत्यक्ष लॅबमध्ये आरशाच्या प्रयोगात वापरणे. हा छोटासा फरक लक्षात ठेवला ना, तर परीक्षेतला कोणताही कन्फ्युजिंग प्रश्न तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकाल. पुढे जाऊन W.C. बॅगले यांची ध्येयवादी उपपत्ती काय सांगते ते पाहूया. यांच्या अनुसार ट्रान्सफर वेगाने होण्यासाठी समोर एखादं निश्चित ध्येय किंवा आदर्श असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं विजन क्लिअर असेल तर शिकण्याचा वेग आणि त्याचं संक्रमण हे ऑटोमॅटिकली खूप फास्ट होतं. थोडक्यात सांगायचं तर ही उपपत्ती पूर्णपणे आपल्या मोटिवेशन आणि जाणीवेवर डिपेंड आहे. बरं, आता एका ऐतिहासिक किंवा खूप जुन्या उपपत्तीवर नजर टाकूया. ती म्हणजे शक्तिवादी किंवा मानसिक शिस्तीची उपपत्ती. जुन्या काळात लोकांचा असा समज होता की आपल्या मेंदूचे वेगवेगळे कप्पे असतात आणि भूमितीसारखे कठीण विषय शिकल्याने बुद्धीला पैलू पडून हे कप्पे आणखी तीक्ष्ण होतात. पण हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की आधुनिक मानसशास्त्राने ही आयडिया आता पूर्णपणे रिजेक्ट केली आहे. तरीही याचा इतिहास असल्यामुळे परीक्षेत यावर प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात. चला आता वेळ झाली आहे काही प्रो टिप्सची. परीक्षेत नेमका स्कोअर कसा वाढवायचा ते पाहूया. परीक्षेत एखादा मोठा आणि फिरवून विचारलेला प्रश्न समोर आला की अजिबात पॅनिक व्हायचं नाही. ही 3 टप्प्यांची स्ट्रॅटेजी नक्की वापरा. सगळ्यात आधी प्रश्न एकदम शांतपणे आणि बारकाईने वाचा.
दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नात आधीचं ज्ञान मदत करतंय, अडथळा आणते की काहीच इफेक्ट करत नाहीये, हा मेन कीवर्ड शोधा. आणि तिसरी स्टेप, त्या कीवर्डवरून अचूक प्रकार किंवा उपपत्तीला मॅच करा. दॅट्स इट. चला तर मग हीच ट्रिकी स्ट्रॅटेजी एका PYQवर म्हणजे मागील वर्षीच्या एका प्रश्नावर अप्लाय करून बघूया. प्रश्न असा होता, सायकल चालवायला शिकलेल्या व्यक्तीला स्कूटर चालवताना सोपे जाते, हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? आता इथे आपला कीवर्ड काय आहे? सोपे जाते, बरोबर? म्हणजेच मदत होते. आणि मदत होते याचाच अर्थ हे 100% धन किंवा विधायक संक्रमण आहे. बघितलात? असं लॉजिक लावलं की उत्तर अगदी काही सेकंदात मिळून जातं. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या या सेशनला क्विकली रॅपअप करण्याची. आज आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या एकदा रिवाईज करूया. बालमानसशास्त्र हा 30 मार्कांचा मस्ट हॅव विषय आहे. संक्रमणाचे 3 मुख्य प्रकार धन, ऋण आणि शून्य. शिवाय थॉर्नडाईक, जड, स्पियरमन आणि बॅगले यांच्या उपपत्तींच्या जोड्या आपण पाहिल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं शिकण्याचा शिक्षणातला उद्देश काय? तर वेगवेगळ्या विषयांशी एकमेकांशी सांगड घालून ज्ञानाची व्यावहारिक उपयोगिता वाढवणे आणि विद्यार्थ्यांचा वेळ आणि मेहनत वाचवणे. मला खात्री आहे की आजच्या या माहितीचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होईल. TET परीक्षेच्या अशाच दर्जेदार तयारीसाठी आपल्या स्टडी मास्टर मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक विचार नक्की करा बरं का. आज जे काही तुम्ही इथून शिकलात त्याचं पॉझिटिव्ह ट्रान्सफर तुम्ही तुमच्या येणाऱ्या अभ्यासात आणि परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी कसं करणार आहात? स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. ऑल द बेस्ट आणि खूप खूप धन्यवाद.